झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। पुण्यातील शिरूरमध्ये पार पडले महाआरोग्य शिबिर। प्रवीण शिशुपाल फाउंडेशनचा अभिनव उपक्रम। शिबिराला मिळाला उदंड प्रतिसाद, अनेकांनी केले रक्तदान। पुण्यातील शिरूर येथे प्रवीण शिशुपाल फाउंडेशनच्या वतीने नुकतेच महाआरोग्य शिबिर घेण्यात आले। नगरपालिकेच्या मंगल कार्यालयात झालेल्या या शिबिराला उदंड प्रतिसाद मिळाला। शिबिरासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, इंडियन मेडिकल प्रोफेशन असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मदन ससाणे, महामंडळाचे उपाध्यक्ष दौलत शितोळे, नियोजन समितीचे सदस्य राहुल पाचरणे, राष्ट्रवादीचे राजेंद्र गावडे, नाथाभाऊ पाचरणे, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, महावितरणचे सुमित जाधव यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। या शिबिरात विविध ठिकाणाहून आलेल्या नागरिकांची मोफत तपासणी करून त्यांना औषधोपचार व चष्म्याचे वाटप करण्यात आले। शिबिराबाबत प्रवीण शिशुपाल फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज सय्यद म्हणाले, माझं नाव फिरोज सय्यद, मान्य प्रवीण शिशुपाल सोशल फाउंडेशनचा मी अध्यक्ष आहे। या ठिकाणी शिरूर शहरामध्ये नगरपालिका मंगल कार्यालयामध्ये आज आम्ही या मोफत आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर आणि डोळे तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रियेचं शिबिर भरवलेलं आहे। समाजातील गरजू वंचित घटकातील जे दुर्बल घटकातील लोक आहेत, ज्यांना आरोग्याविषयी खूप सजगता नसते आणि आर्थिक कारणामुळे ते उपचार घेऊ शकत नाही, त्यामुळे आमच्या मनामध्ये ही संकल्पना आली आणि त्या संकल्पनेतून हे आम्ही आरोग्य शिबिर भरवलेले आहे। शिबिरात अनेकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदानही केले। शिबिरासाठी डॉक्टर हरिश्चंद्र प्रसाद, डॉक्टर सूरज कोळपे, डॉक्टर श्रीकांत वेताळ, डॉक्टर तुषार लवंगारे, डॉक्टर विशाल पानशिवडेकर, डॉक्टर अमेय सांगळे, डॉक्टर सतीश आंधळे, डॉक्टर प्रवीण महाजन, डॉक्टर विश्वजित कारखिले, डॉक्टर आनंद क्षीरसागर, डॉक्टर राहुल पाटील, डॉक्टर रश्मी पाटील, डॉक्टर अर्चना पाटील, डॉक्टर अनिल साळुंखे, डॉक्टर अमित कमते, डॉक्टर रोशन पाटील, डॉक्टर दादाभाऊ बरकले, डॉक्टर प्रवीण गायकवाड यांनी रुग्णांची तपासणी केली। हजारो रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला। प्रतिनिधी फैजल पठाण, झेप मराठी, शिरूर, पुणे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।